राम राम मंडळी, आज मी बनवते गवार आणि मुगाची भाजी। 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले, हे बघा। हे बघा, सुकवलेला खोबरा वाटण्यासाठी। मूग आहेत ना आणि थोडी गवार आहे, मग त्याची भाजी मी माझ्या मैत्रिणीकडे खाल्ली ना, खूप आवडली मला। मेली बघूया आपण पण करू। वाटण्यासाठी थोडा खोबरा, हे असं बरा पडते। कांदा फ्राय केला की सुकवलेला खोबरा टाकायचा, कोथिंबीर, कढीपत्ता। हे बघ, खोबरे, हे बघ, थोडे मूग, वाटणाला सगळं घेतलं ना बारीक करून करायला। कढीपत्ता वगैरे सगळं बारीक करूनच टाकणं। हळद आणि मसाला, लाल तिखट मसाला। जरा जास्त केलं वाटण का, माझ्याकडे वाल पण आहेत संकष्टीचे थोडे, त्याची सुद्धा भाजी करायची। त्याची का आता कांदा टाकून चालेल। आता थोडा झाकण मारून ठेवते। हे बघा, गवाराची भाजी केली ती, हे बघा। नक्की ट्राय करा तुम्ही पण। मी पण पहिल्यांदाच ट्राय केली आहे, तिथे खाल्लेली फक्त मूग आणि गवार, पण खूप छान झाली आहे बघा। थोडा रस्सा ठेवलाय चपाती वगैरे खायला। नक्की ट्राय करा हा। बघा, छानपैकी मूग पण शिजले आणि मुगाचं कसं गोडच होतं ना, मग आता त्याच्यामुळे गवार आणि मूग एकत्र येऊन छानपैकी झाले त्यांची भाजी। तुम्ही पण नक्की करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।